नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त 4 BHK विला जो आहे लोणावळ्यामध्ये। आणि आता पावसाचे दिवस जवळच आलेले आहेत आणि बरीच मंडळी आता बघत असते विला फार्म हाऊस वगैरे फिरायला। तुम्हाला टूर तर करून द्यायची आहे, पण इकडची थोडेफार आधी स्टार्टिंगला डिटेल्स देऊन ठेवतो। तर हा जो विला आहे तो लोणावळा स्टेशन पासून आहे 8 किलोमीटर, पण मळवली रेल्वे स्टेशन जे आहे तिकडून हा फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे। त्यासोबतच हा विला आहे सदापूरमध्ये। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मग गुगल मॅप लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आता हा इकडे लॉन एरिया आहे, तिकडे पार्किंग स्पेस सुद्धा आहे आणि ह्या साईडला आहे स्विमिंग पूल आणि इकडे हा छोटासा गझिबो आहे। तर मग त्याच्यानंतर आता आपण विलाची टूर करून घेऊया, चला। स्विमिंग पूल, त्याच्यानंतर लॉन एरिया, इथे आहे पार्किंग स्पेस आणि आता ही तुम्हाला बाजू दाखवते, ते चेअर आणि टेबल वगैरे डायनिंग साठी छोटासा सेटअप केलेला आहे। बाकी आता तुम्हाला विलाची टूर करून देतो। तर इथे आपल्याला सेटअप केलेला आहे पूर्ण, म्हणजे हा लिव्ह इन एरिया आहे आणि इथे पूर्ण सोफा वगैरे दिलेले आहेत, म्हणजे मोठा ग्रुप असेल तर सिटिंग वगैरेसाठी एकदम कम्फर्टेबल आहे। त्यासोबतच ह्या बाजूला दिलेली आहे टीव्ही आणि साऊंड सिस्टम, इवन वायफाय सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे। तुम्हाला दिसतंय कॅरम आहे, बॅडमिंटन म्हणजे आउटडोर इंडोर स्पोर्ट्स थोडंसं ते सुद्धा एन्जॉय तुम्ही इथे करू शकता। त्यासोबतच ह्या बाजूला किचन एरिया आहे, इथे आहे वॉटर प्युरिफायर आणि त्यासोबतच इथे रेफ्रिजरेटर सुद्धा आहे। सो आता लिव्ह इन एरिया आपण पाहून घेतला, त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो। मी जसं सांगितलं 4 BHK विला आहे, तर मग टोटल 4 रूम्स आहेत, हर एक रूम ऑलमोस्ट सेम आहे, तरी पण तुम्हाला मी टूर करून देतो। आणि हां, त्यासोबतच इथे कॉमन वॉशरूम सुद्धा दिलेला आहे आणि नीट अँड क्लीन आहे। हॉल बघितला आहे, त्याच्यानंतर आता आपण पाहून घेऊयात ज्या सगळ्या रूम्स आहेत त्या। सगळ्यात पहिली तुम्हाला रूम नंबर 1 दाखवतो। तर सगळ्या रूम ऑलमोस्ट सेम आहेत, कोझी कम्फर्टेबल रूम्स आहेत। त्यासोबतच इथे किंग साइज बेड दिलेला आहे, सगळ्या रूम एअर कंडिशन आहेत आणि इथे वॉर्डरोबसाठी तुम्हाला काही तुमचं लगेज वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही इथे आतमध्ये ठेवू शकता। वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहेत। आता मी तुम्हाला दाखवतोय हा बेडरूम नंबर 2। सो ऑलमोस्ट ज्या सगळ्या रूम्स आहेत त्या सगळ्या सेम आहेत, काहीच डिफरन्स नाही। एसी दिलेला आहे आणि बेडवरती 3 लोक ते इझिली अकोमोडेट होऊ शकतात। त्यासोबतच असं तर विला मी तुम्हाला सांगितलं 4 BHK म्हणजे 12 पर्सनची इझिली अकोमोडेशन ते होऊ शकतं। पण तुमचा मोठा ग्रुप आहे अजून तरी तुम्ही बुक करू शकता, तुम्हाला मॅट्रेस वगैरे प्रोव्हाइड केल्या जातील। तर 2 बेडरूम ह्या साईडला होते, आता जे बाकीचे 2 रूम्स आहेत बेडरूम्स ते आहेत ह्या बाजूला। इथे आहे बेडरूम नंबर 3, इथे आहे बेडरूम नंबर 4, हा आहे बेडरूम नंबर 3। सगळ्या रूम मध्ये ज्या बेसिक अम्युनिटीज पाहिजे ना त्या सगळ्या दिलेल्या आहेत। आता हा तुम्हाला रूम दाखवला, लगेच त्याच्या बाजूला असलेला बेडरूम नंबर 4 सुद्धा दाखवतो, हे बघा। सो ही आहे बेडरूम नंबर 4 ची टूर। विलाचे जे चार्जेस आहेत ते मी व्हिडिओच्या एंडिंगला एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्हाला एकंदरीत इकडचं फूड रिलेटेड जर काही क्वेरीज असतील तर सांगतो। इथे विदाऊट फूडवाले पॅकेजेस आहेत, तुम्हाला प्रत्येक बेडरूम मध्ये ना असं मेन्यू कार्ड दिलेलं आहे। इथे व्हेजचा मेन्यू वेगळा आहे, इथे नॉनव्हेजचा मेन्यू वेगळा आहे आणि जे रेट सुद्धा आहेत ते एकदम म्हणजे असे काही जास्त नाही आहेत, मिनिमम रेट्स आहेत। सो तुम्ही व्हरायटी सुद्धा बरीच बघू शकता। सो तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमच्या रूम मधून ऑर्डर सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आम्ही सकाळीच इथे चेक इन केलेलं, काहीतरी 9:30 वाजता ना। त्याच्यानंतर आता आमचा नाश्ता सुद्धा आलेला, पहिलं तुम्हाला रूमची टूर करून दिली, त्याच्यानंतर आम्ही पेटपूजा करतोय। नाश्त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, आता आम्ही उपमा मागवलाय, जे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता। तर हा बघा आमचा छपरी नोबिता काय कुठून टी शर्ट घेतो रे एक, आणि आल्या भाई एवढं चांगली प्रॉपर्टी आहे पण ह्याला येऊन झोपाच काढायचं। मी आजारी आहे, त्याला आता लात मारून उठवलंय, मेहनतीचं खासं फुकट नको। तर आपण ड्रोन फ्लाय करूया, जे आता तुम्ही स्टार्टिंगला वगैरे ड्रोन टेक बघितले असतील, ड्रोनचे शॉर्ट्स बघितले असतील, ते आता आपण घ्यायला चाललेलो आहोत। सो ड्रोन आपण कनेक्ट केलेला आहे, सो आता फ्लाय करूया। आता आपला लंच सुद्धा आलेला आहे आणि लंचमध्ये तुम्हाला मी काय सांगतो, आम्ही तर थाळीच बोललेलो त्यांना। तर मग हे बघा, राईस दिलेला आहे, चपात्या आहेत, सुका आहे, रस्सा आहे, सॅलड आहे आणि इथे व्हेजचा मेन्यू सुद्धा दाखवतो। पनीरची भाजी आहे, पनीर मसाला, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, पापड आहे, राईस, चपाती हे सगळं सेम आहे आणि सॅलड आणि लोणचं। तर आपल्याकडे 2 व्हेजिटेरियन लोक नेहमीप्रमाणे, 2 व्हेज आणि 3 आम्ही नॉन व्हेज। ह्याच्यामध्ये चिकन थाळी 350 आहे। सो
हे बघा असे काहीसे चार्जेस आहेत. तुम्ही दुसरं पण काही सांगू शकता. इवन तुम्हाला चायनीज वगैरे काय, चिकन वगैरे दुसरं काही ट्राय करायचं असेल तर बिर्याणीचा ऑप्शन आहे इकडे. अरे रायडर बघा आमचा. ही प्रथमेशने बाईक घेतली आहे नवीन आणि फुल एकदम टॉप बॉक्स वगैरे लावून एवढे फार्म हाऊसचे कोलॅब केले की भाई रास पैसा झाला. प्रथमेश काय बोलायचं तुला? सपोर्ट करत राहा, कोलॅबरेशन पाठवत राहा. आम्ही 5 जण फिक्स असतो कुठेही जायचं झालं तर. आणि हा तर जॉबला पण सुट्ट्या बिट्ट्या मारून येतो. ती वर्क फ्रॉम होम वाली आहे बाबा. ती ऍटलिस्ट काम करते तरी, हा सुट्ट्या मारतो. काहीच दिवसात आहे ना मित्रांनो पावसाळा सुद्धा येणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो इथे बघा पूर्ण आहे ना असं सह्याद्री आहे, म्हणजे डोंगर आहे. तर पावसाळ्यातला व्ह्यू एकदम भन्नाट असणार आहे. हा व्ह्यू नाही, तो व्ह्यू तो. बरोबर बोलाय. हे लोक काय उड्या मारायचे थांबत नाही. आतापर्यंत त्यांना काउंट देऊया. 1 2 3 साडे माडे 3. लंच नंतर तर डायरेक्ट पूलमध्ये गेलेलो आणि पूलमध्ये तर मस्त धमाल केली आहे. ह्याच्यानंतर सुद्धा हा झाला विला नंबर 1, पण आपण लोणावळ्यामधला ह्यांचा दुसरा जो विला आहे तो सुद्धा आपण आज कव्हर करणार आहोत. तो 4 BHK विला आहे. पण ह्याच्यानंतरचा जो विला आहे म्हणजे आता इथून आम्ही जो जाणार आहोत तो असणार आहे 2 BHK विला. म्हणजे तुमचा लहान ग्रुप असेल ना तर त्यांच्यासाठी एकदम तो परफेक्ट असणार आहे. हा मोठ्या ग्रुपसाठी परफेक्ट आहे, तो लहान ग्रुपसाठी परफेक्ट असणार आहे. पण तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर आता मस्त चहा आणि सँडविच आलेले आहेत, मस्त टोस्ट करून वगैरे आले. इथे सँडविच आणि इथे चहा. काहीतरी एक काम नीट कर. अरे बघ ही झाकण खोलते लावते खोलते थोडी असतात. बघ आता बंद केलं बघ इथे पडते काय. अरे निघाल ऑन लाईव्ह कॅमेरामध्ये तुझा पचका झालाय. लाईव्ह दिसत नाही इथून निघते. चल चल आता झालंय. इंस्टासाठी बरेच टेक घेतले. तुमचे घ्यायचे आहेत? हा घ्यायचे. हे आम्ही चेंज करणार. हे नको नको, तुझी ओळख आहे भाई. चेंज बी नको. हे बघ छपरी नोबिता. राहून दे आता. चल चल असं उलटाव. ह्या प्रॉपर्टीवरून आम्ही चेकआउट करणार आणि दुसऱ्या प्रॉपर्टीवरती जाणार आहे. तर त्याची तयारी चालू आहे. तुम्हाला आय होप इकडचा नाईट ॲम्बियन्स आणि रात्रीचे टेक आवडले असतील. आता इथून जाता जाता तुम्हाला सगळे इकडचे पॅकेजचे डिटेल्स देतो. इथून नियर बाय अट्रॅक्शन आहेत एकविरा आईचं मंदिर, भाजा केव्स, त्यासोबतच 7-12 जो ढाबा आहे फेमस तो सुद्धा हॉटेल इथून जवळच आहे. आणि त्यासोबतच मिस्टर बीनचं जे ट्रॅम्पोलिन पार्क आहे ते सुद्धा इथून जवळ आहे. त्यानंतर आता आपण जाणून घेऊया इकडचे पॅकेजेस. आता मी जे तुम्हाला पॅकेजेस सांगणार आहेत त्यामध्ये फूड इन्क्लुडेड नाही आहे. आता वीकडेजचे जे चार्जेस आहेत ते आहेत 10,000 रुपीज अप टू 10 पर्सनसाठी. म्हणजे तुमचं 10 जणांचा ग्रुप असेल तर मग 10,000 रुपीज चार्जेस असणार मंडे टू फ्रायडेमध्ये. आणि त्याच्यानंतर जर एक्स्ट्रा पर्सन असतील तर 500 रुपीज तुमचे पर पर्सन लागणार त्याच्यावरती. आता मी तुम्हाला सांगतो संडेला जर तुम्ही इकडे चेक इन करत असाल तर संडेचे जे चार्जेस आहेत ते आहेत 12,000 रुपीज आणि ते आहे 12 पर्सनसाठी. आणि जर तुमचं एक्स्ट्रा पर्सन कोण वाढत असेल तर मग 500 रुपीज पर पर्सन असं एक्स्ट्रा चार्जेस लागणार. जर तुम्ही सॅटर्डेला इकडे येत असाल त्याचे चार्जेस आहेत 17,000 रुपीज अप टू 12 पर्सनसाठी. म्हणजे 12 लोकांसाठी 17,000 चार्जेस आहेत सॅटर्डेला. आणि एक्स्ट्रा जर पर्सन तुमचं कोणी वाढत असेल तर मग 750 रुपीज पर पर्सन तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागणार. आय होप तुम्हाला सगळ्या डिटेल्स कळाले असतील. आणि जर काही गोष्टी अजूनही राहिल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, बिकॉज कॉन्टॅक्ट डिटेलपासून गुगल मॅपची लिंक आणि एक्स्ट्रा जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इझिली भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.